नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची थर्ड लिस्ट लागली आणि थर्ड लिस्ट मध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा त्या लिस्ट मध्ये सिलेक्शन झाला आहे। जवळपास 1150 प्लस विद्यार्थ्यांचा सिलेक्शन जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड लिस्ट मध्ये या ठिकाणी लागलेला आहे झालेला आहे या ठिकाणी। आणि मी तुम्हाला या अगोदर पासून सांगत आलो होतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट येणार आहे म्हणून, आणि मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगितली होती 5 ते 6 डिसेंबर पर्यंत तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्टचा निकाल तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, 8 दिवस अगोदर सांगितलं होतं, आणि तो आपला अंदाज जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे। ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांचे काय एक दोन विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहे की बा आता लिस्ट लागत नाही, कट ऑफ लिस्ट लागत नाही, असे मुलं डिमोटिवेट या ठिकाणी मुलांना करत होते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे जेव्हापासून थर्ड लिस्ट लागले तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट येत आहे की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, आणि चौथ्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा, अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, संभाजीनगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी, आणि सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती पर्सेंटेज असले पाहिजे, किती यामध्ये सेफ झोन असणार आहे चौथ्या लिस्टचा, याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्या सर्वांना जय अभिनंदन, आणि ज्यांचं सुद्धा सिलेक्शन हुकलं असेल 1 मार्काने किंवा 2 मार्काने, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं नाही, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट सुद्धा या ठिकाणी येणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट येऊन आले मला 2-3 दिवसापासून की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार, आणि तुम्ही जर पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तिसरी लिस्ट जे एकदम डाऊन गेलेली आहे, ज्यामध्ये 80% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्या थर्ड लिस्टमध्ये। ठीक आहे, तर चौथी लिस्ट जे आहे यापेक्षा सुद्धा कमी जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आता चौथी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी लिस्ट आहे हे तुम्हाला जवळपास या ठिकाणी एक तर 15 डिसेंबर पर्यंत आली तर ठीक आहे, 15 डिसेंबर पर्यंत येऊ शकते, आणि जर 15 डिसेंबरला आली नाही तर मग डायरेक्ट 21 डिसेंबरच्या अंदर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो चौथी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या सर्व जे लिस्ट आहे 31 डिसेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर आता महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहे की त्या ठिकाणी जे कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, तर कोणकोणते डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी जाणार आहे, तर पहा चंद्रपूर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, तर हे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनमध्ये कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे। तर कॅटेगरीनुसार जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, तर पहा या ठिकाणी एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 86% पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे चौथ्या लिस्टमध्ये, या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे। तर एवढ्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा, तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे। तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 88% पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जास्त जाऊ शकते, 90-89 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, पण एससीचा काही ठिकाणी 88 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढ्या या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा जळगाव डिव्हिजन आहे, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक,
तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 ते 88 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एससी ओबीसी ओपन या कॅटेगरीचे जर असाल तर 88 89 पर्यंत या ठिकाणी चौथ्या लिस्टचा कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर एवढ्याच या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 85 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन तुमचं पक्का या ठिकाणी होणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, रायगड आहे। तर हे एवढे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा तर पहा तुम्ही जर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 87 ते 88 पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल ओबीसी कॅटेगरीचे असाल त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप आहे 88 ते 89 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 85 च्या आसपास या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर एवढ्याच या ठिकाणी एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सातारा डिव्हिजन आहे। तर पहा मिरज डिव्हिजन झालं, भुसावळ डिव्हिजन झालं, सांगली डिव्हिजन झालं, सातारा डिव्हिजन झालं। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 88 पर्यंत होऊन जाणार आहे। तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल ओबीसी ओपन ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 88 89 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे चौथ्या लिस्टमध्ये। ठीक आहे, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 84 च्या आसपास तुम्हाला सिलेक्शन पाहायला या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो श्रीरामपूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 87 ते 88 च्या आसपास या ठिकाणी तुमचं होऊन जाणार आहे। तुम्ही एससी ओबीसी ओपन या कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 82 83 पर्यंत सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। एवढाच या ठिकाणी सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळ डिव्हिजन आहे। तर वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळमध्ये जे जागा कमी आणि फॉर्म जास्त या ठिकाणी आलेले आहे। तर या ठिकाणचा जो कडाप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 88 पर्यंत होऊन जाणार आहे। त्याचबरोबर एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 88 89 90 पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे। एवढा सेफ झोन आहे। त्याचबरोबर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा जवळपास या ठिकाणी जे तुम्हाला पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 83 पर्यंत किंवा 82 पर्यंत या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। तर एवढा या ठिकाणी कडाप जाणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या चौथ्या लिस्टचा। ठीक आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे एक तर 15 डिसेंबरच्या अंदर पाहायला भेटणार आहे। 15 डिसेंबर पर्यंत नाही आली तर मग जवळपास तुम्हाला 21 डिसेंबर पर्यंत हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। जे पण विद्यार्थी एका मार्काने कटले असेल, ठीक आहे, एका मार्काने 2 मार्काने कटले असेल तर त्या विद्यार्थ्यांचं नक्की या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। 3 मार्काने जे मुलं कटले असेल तर त्यांचं सिलेक्शन नक्की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चौथ्या लिस्टमध्ये होणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बाबा आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी पोहोचून आला। तुम्ही कोणत्या गावातले असाल तर तुमच्या गावाचं जे नाव आहे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहा। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।